चाळीसगाव शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ, रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार, सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून रात्रीची गस्त वाढवण्याची नागरिकांची तीव्र मागणी। चाळीसगाव प्रतिनिधी। चाळीसगाव शहर व परिसरात सध्या पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर मोकाट फिरत असल्याचे चित्र असून यातील अनेक गुन्हेगारांकडे त्यांच्या घरात व राहत्या परिसरात तलवारी, गावठी पिस्तूल आणि चॉप यांसारख्या अवैध शस्त्रांचा साठा असल्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच काल दिनांक डिसेंबर 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टँड परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या थरारामुळे संपूर्ण चाळीसगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून या घटनेत एक तरुण जखमी झाला आहे, ज्याला तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। भरवस्तीत आणि वर्दळीच्या परिसरात हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून आगामी नगरपालिका व विधानसभा निवडणुकीच्या संवेदनशील वातावरणात शहराची शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी आता तरी जागे होऊन रात्रीच्या व पहाटेच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांची अचानक झाडाझडती, सर्च ऑपरेशन घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। विशेषतः एसटी स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, बायपास चौफुली, नागद रोड, मार्केट कमिटी आणि हिरापूर रोड या भागात रात्रीच्या वेळी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दहशत निर्माण केली जात असून याच भागात बाहेरचे गुन्हेगार देखील आश्रयासाठी थांबत आहेत। गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। जखमी तरुणाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर जखमेचे स्वरूप स्पष्ट होईल, मात्र या घटनेने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। हा गोळीबार नेमका कोणत्या वादातून झाला याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करत असून संशयितांचा शोध सुरू आहे। पोलिसांनी केवळ नावापुरती गस्त न घालता संशयास्पद हालचाली करणाऱ्यांची कसून चौकशी करावी आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। निवडणूक काळात अशा हिंसक घटना टाळण्यासाठी पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे झाले आहे। ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर, बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव।